नमस्कार. विवेक साहित्य मंचतर्फे मी स्वाती यादव तुम्हा सर्व कथाप्रेमी रसिक श्रोत्यांचे खूप मनापासून स्वागत करते. सादर करीत आहोत साहित्य संवाद, नामवंत लेखक लेखिकांच्या निर्मिती प्रेरणा जाणून घेणारी मुलाखतींची मालिका. या मालिकेच्या पहिल्याच भागामध्ये मी संवाद साधणार आहे ज्येष्ठ कथालेखिका व मुलाखतकार निलिमा बोरवणकर यांच्याशी. निलिमाताई, तुमचं खूप मनापासून स्वागत. नमस्कार. मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. निलिमा बोरवणकर यांचं शिक्षण BSc होम सायन्स झालेलं असून त्यांनी रशियन भाषेचा 3 वर्षांचा डिप्लोमाही केलेला आहे. त्यांना स्त्री, किर्लोस्कर, मिळून साऱ्या जणी या मासिकांमध्ये संपादकीय कामाचा अनुभवही आहे. मासिके, साप्ताहिके, वार्षिके यातून जवळपास 100 कथा त्यांच्या प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे 250हून अधिक मुलाखती, अनेक कव्हर स्टोरीज, सदर लेखन, आकाशवाणी बालचित्रवाणीसाठी लेखन आणि सादरीकरण, GN जोशी यांच्यावरील डॉक्युमेंटरीचं लेखन, जाहिरातींचं कॉपी लेखन असं विविध प्रकारचं लेखन त्यांनी केलेलं आहे. 4 कथासंग्रह, 3 कादंबऱ्या, स्वतःविषयी हे विविध क्षेत्रातल्या 22 मान्यवरांच्या मुलाखतींचं पुस्तक, पंचतारांकित दुनियेत हे 5 स्टार हॉटेलच्या अंतरंगाचं चित्रण असलेलं पुस्तक, आम्ही मायदेशी मुलं दूरदेशी, अर्थातच मुलं परदेशात असणाऱ्या पालकांच्या अंतरंगाचा वेध घेणारं पुस्तक, असं त्याचप्रमाणे रंगभूषाकार आणि माणूस विक्रम गायकवाड हे सुपर हिरोज मालिकेतलं पुस्तक, इतकं प्रचंड लेखन आणि तेही चौफेर त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या 4 कथांचे इंग्रजीत आणि 7 कथांचे हिंदीत अनुवाद झालेत. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मातीचे गायन या कथेचा कन्नड भाषेत अनुवाद आणि कन्नड भाषा अकादमीच्या पुस्तकात त्याचा समावेश झालेला आहे. त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळालेले असून त्यात राज्य शासनाच्या ग.ल. ठोकळ पुरस्काराचा रंगभान या कथासंग्रहासाठी समावेश आहे. या व्यतिरिक्त अनेक कार्यक्रमांचं निवेदन, सूत्रसंचालन त्यांनी केलंय. झी टीव्ही, ETV मराठीसाठी मुलाखती घेतलेल्या आहेत. आठवणीतल्या मुलाखती हा त्यांचा कार्यक्रम अनेक शहरांमध्ये त्यांनी केलेला आहे. महिला साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी 3 वेळा भूषवलेलं आहे. अनेक मुलाखती विविध व्यासपीठांवरून त्यांनी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये अनेक मान्यवरांचा समावेश आहे. उदाहरणार्थ राजन खान, अरुणा ढेरे, अच्युत गोडबोले, ह.मो. मराठे, गौतम राजाध्यक्ष, विक्रम गायकवाड वगैरे वगैरे. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या निलिमाताई बोरवणकर आपल्याला पहिल्याच भागासाठी लाभलेल्या आहेत. मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून स्वागत करते. निलिमाताई, तुमचं मनापासून परत एकदा स्वागत. विवेक साहित्य मंचतर्फे आपण आज हे त्यांचं व्यक्तिमत्व उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी पहिल्या प्रश्नाकडे वळते. निलिमाताई, तुमचं शिक्षण BSc झालेलं आहे, म्हणजे तुम्ही सायन्सच्या ग्रॅज्युएट. तुम्ही जो व्यवसाय करत होता तो तुमच्या शिक्षणापासून अगदीच वेगळा, म्हणजे फ्लॉवर अरेंजमेंटचा तुम्ही व्यवसाय करत होता आणि साधारणपणे 40व्या वर्षापासून तुम्ही लिहायला लागलात. तर असं म्हटलं जातं की बालपणामध्ये आपल्या सगळ्या भावी व्यक्तित्वाची जडणघडण सुप्त रूपाने झालेली असते आणि मग त्या सुप्त रूपाच्या नकाशाचीच पुढं आपल्या व्यक्तिमत्वात रूपांतर होऊन वाढ होत असते. तर तुमचं बालपण कसं होतं, शिक्षण कुठं झालं आणि घरी लेखनाचा काही वारसा होता का? विवेक साहित्य मंचाचे मी सुरुवातीलाच धन्यवाद देते, कारण की मी मुलाखतकार आहे आणि मुलाखत लेखिका म्हणून मुलाखत द्यायला मिळते ही खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि स्वाती स्वतः कवयित्री आहे, त्यामुळे ती अतिशय काव्यात्मक असे प्रश्न विचारेल आणि मी आपली साधी सुधी लेखिका असल्यामुळे मी रोखठोक उत्तर देईन. तर प्रश्न ऐकायलाच कदाचित वाचक प्रेक्षकांना जास्ती आवडतील असं मला एक वाटतंय. म्हणजे तर पहिलाच प्रश्न जो होता की लहानपणीचा नकाशा वगैरे, तर एक साधं सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात मी मोठी झाले
आमच्या घरी कोणीही प्राध्यापक वगैरे नाही. बाबा माझे इंजिनिअर, स्वतंत्र व्यवसाय करणारे आणि त्यांचा सामाजिक कार्याकडे कल होता. करत होते. आज 87व्या वर्षी सुद्धा ते सामाजिक काम करत असतात. माझी आई सुलभा आळवणी, वडील मोहन आळवणी. आई माझी कविता लिहायची, पण ते स्वांत सुखाय आणि गंमत म्हणजे जसं घरचा वारसा मिळतो ना, तसं आमच्याकडे उलट झालं. मी लिहायला लागल्यावर आई वयाच्या 65व्या वर्षानंतर आई लिहायला लागली आणि आईचा पण एक कथासंग्रह प्रसिद्ध झालाय. अरे तर हे जरा उलट आहे आमच्याकडे. पण खूप छान रसिक असं वातावरण होतं, ज्याचा मला नक्कीच फायदा झाला. मी 50 वर्षापूर्वी सुद्धाच्या काळामध्ये पुण्यामध्ये मी 7 वर्ष कथ्थक शिकले आणि लहानपणी मला नृत्यांगना व्हायचं होतं. माझी चित्रकला चांगली होती. एकूण कलेकडे ओढा होता. तर ते काहीही मला जमलं नाही. मग वयाच्या 40शीला आता काय जमतंय? तर लेखन जमतंय. म्हणून ती कुठेतरी माझी जी कलाकाराची ऊर्जा होती, ती बहुतेक लेखनामधून उर्मी ती बाहेर आली आणि मी लेखक बनले. इतकं ते साधं अगदी नैसर्गिक प्रवाहासारखं माझ्यातलं लेखक पण बाहेर आलं. अच्छा. लहानपणापासून होणारे वाचनाचे संस्कार तुमच्यात रुजवले गेले होते. आपल्या लेखनासाठी पुढे उपयोग होतो म्हणून नव्हे, पण एकंदरीत आपल्या वाचनामुळं नेमका काय फरक पडतो आणि लेखक असताना आपण जे काही वाचतो, त्याचा स्वतःच्या लेखनासाठी तुम्हाला कसा फायदा झाला? हा दुसरा प्रश्न खूपच छान आहे. आमच्या वेळेला कसं असायचं म्हणजे मी 7वीत असताना आमच्याकडे टीव्ही आला. अख्ख्या गल्लीत आमच्याचकडे होता. त्यामुळे आणि त्यात मी एकुलती आहे. त्यामुळे मन रमवण्यासाठी वाचन हे इतकं स्वाभाविक होतं. त्यात आमच्या घरामध्ये वाचनाचं वातावरण सुद्धा होतं. अ, अनेक मासिकं आम्ही वर्गणीदार होतो. सी किर्लोस्कर, सोबत माणूस आमच्या घरी येत होते. शिवाय पुणे मराठी ग्रंथालयाने माझी वाचनाची भूक प्रज्वलित ठेवली होती. तिथे गेलं की अक्षरशः असं चकित व्हायचं की एवढी पुस्तकं आणि तेव्हा कधीतरी शाळेमध्ये शिकलेलं की बाबासाहेब आंबेडकरांनी अ, एका त्यांच्या लंडनमधल्या वाचनालयातली सगळीच्या सगळी पुस्तकं वाचून काढलेली होती. तर मला असं लहानपणी वाटायचं की माझी कधी अशी या वाचनालयातली पुणे मराठी ग्रंथालयातली सगळीच्या सगळी पुस्तकं वाचून होतील का? तर इतकी वाचनाची आवड होती. पण त्या काळामध्ये असं काही घरात प्राध्यापकी वातावरण नसल्यामुळे शिस्त नव्हती. आणि स्वातंत्र्य पण होतं, की जे तुला पाहिजे ते वाच, अमुक वाचू नको असं नाही. पण तरी सुद्धा माझी जन्मठेप किंवा लोकमान्य टिळकांचं चरित्र किंवा ऐतिहासिक सगळी पुस्तकं, पु. ल. व. पु. हे सगळं मराठी घरांमध्ये जे सर्वसामान्यपणे वाचलं जातं, ते सगळं खूप लवकर वयामध्ये वाचून संपलं होतं. अ, त्या बरोबरीने जसं मी म्हटलं माझी जन्मठेप किंवा अ, महात्मा गांधींचं चरित्र, लोकमान्य टिळकांचं चरित्र. त्यामुळे सामाजिक कार्याची आमच्याकडे पार्श्वभूमी असल्यामुळे ह्या पद्धतीची किंवा जर्मनीची अ, भिंत भिंत होती तेव्हा भिंत 89 साली पडली. तर पूर्व जर्मनी, पश्चिम जर्मनीचा इतिहास काय? रशियन कम्युनिझम म्हणजे काय? ह्या पद्धती सुद्धा पुष्कळ वाचत होते मी. दुसऱ्या महायुद्ध कशामुळे झालं? आर्थिक मंदी म्हणजे काय? तर ह्या पद्धतीची पुस्तकं सुद्धा त्या काळामध्ये कितपत कळत होती माहीत नाही. पण एक सामाजिक भान त्याच्यामुळे जागृत झालं हे निश्चित. पण आता हा जो पुढचा स्वातीचा उपप्रश्न आहे तो मला खूप आवडला, की स्वतः लेखक झाल्यावर वाचनाचा काय फायदा होतो? तर आता जेव्हा मी ते पुन्हा वाचते म्हणजे आता आशा भगे, सानिया, गौरी देशपांडे हे सगळं जे मी 80च्या काळामध्ये वाचलं होतं, ते मी लेखिका म्हणून जेव्हा मी स्वतः लिहायला लागले, तेव्हा मी जेव्हा ते सगळं पुन्हा वाचलं, तर कारण तेव्हा काही कार्यशाळा नव्हत्या किंवा साहित्याचा अभ्यास नव्हता. त्यामुळे वाचन हाच गुरु होता एकलव्यासारखं पुस्तकच शिकवत होती, की आपण कुठल्या मार्गावरून चाललोय, कथा म्हणजे काय, कादंबरी म्हणजे काय, हे वाचनातूनच कळत गेलं. व्यक्तिरेखा कशा फुलवायच्या, कुठल्या व्यक्तिरेखा कुठला संवाद बोलतात, कथांमधली भाषा काय असते. कधी-कधी लक्षात येत गेलं, की अरे नाही, ही तर लेखिका प्रत्येक पात्रांमधून बोलतीये. म्हणजे प्रत्येक पात्र जे वेगळं विचार करायला पाहिजे, वेगळं बोलायला पाहिजे, तर तसं नाही बोलत आहे. ही सगळी पात्र एकाच पद्धतीची बोलतायत. तर हे काय करायला नको, हे सुद्धा वाचनातून कळलं आणि अरे किती सुंदर पात्र रचना केली आहे. मला नसतं जमलं. तर हे कळलं.
त्यामुळे वाचनातून लेखक बनल्यानंतरचं वाचनाने मला खूप घडवलं आणि त्याबद्दल ह्या सगळ्या मराठीतल्या ज्येष्ठ लेखकांना मी इथूनच प्रणाम करते आणि त्यांनी खूप शिकवलं, खूप देत आहेत अजूनही. या बात आहे. स्वतःचा वेगळा व्यवसाय करून तुम्ही गृहिणीपद सांभाळत होतात आणि मग अचानकपणे तुम्ही तो व्यवसाय बंद केलात आणि नोकरी केलीत. तर हे कसं काय घडलं? मी रशियन शिकत होते तेव्हा लग्नाला 20 एक वर्ष झाली होती. माझी मुलगी 10वीत होती आणि त्याच म्हणजे तिचं 9वी, 8वी, 9वी, 10वी अशा काळामध्ये मी रशियन घेऊन 3 वर्षाचा डिप्लोमा केला. तर त्यामुळे काय झालं, की त्या अ, रशियन शिकणं हे माझ्यासाठी पहिल्यांदी साहित्याचा अभ्यास होता. हं, तोपर्यंत मी कॉलेजमध्ये सुद्धा काही सायन्सला होते, त्यामुळे विषय वेगळे होते. तर ते शिकत असताना आमचं कसं व्हायचं, की आम्ही जरी रशियन 3 वर्ष शिकलो आणि ती पदविका म्हणजे पदवीच्या सारखी बी-ए करावं अशी होती. असं जरी म्हटलं तरी इतकं ते अभ्यास तुटपुंजा वाटायचा, की आम्हाला तेवढं काही येत नव्हतं. म्हणजे आम्ही काही टॉल्स्टॉय आणि चेकव्ह हे सगळं आम्हाला इंग्रजीमध्येच वाचावं लागलं. अ, अच्छा. रशियनमध्ये वाचण्याइतकी आम्हाला रशियन भाषा नाही आली त्या 3 वर्ष. हं, पण जे मी वाचत होते ते 6वी, 7वी, 8वीच्या मुलांची पाठ्यपुस्तकं आम्हाला वाचता यायची आणि असंच एक 7वी, 8वीतल्या मुलाची एक डायरी मी वाचत असताना मला पहिलं लेखनाचं बीज पडलं. ते टर्निंग पॉइंट म्हणता येईल त्याला, की त्या मुलांनी असं लिहिलं होतं, की आमचं 3 माणसांचं कुटुंब आणि माझे बाबा नोकरी करतात, आई गृहिणी होती आणि तेव्हा बाबांना त्यांची ऑफिसला जाताना त्यांची बॅग ब्रीफकेस तयार असायची. माझ्या बुटामध्ये मोजे असायचे, आमचे डबे भरलेले असायचे आणि मग असं झालं, की काही दर रविवारी आम्ही फुटबॉलची मॅच खेळायला जायचो. घरी आलो, की गरम-गरम जेवण तयार असायचं. पण जेव्हा माझी आई त्यांच्याकडे तेव्हा कम्युनिस्ट राजवटीमध्ये कलखोज म्हणजे सामुदायिक शेतीचा एक प्रयोग. काय म्हणायचं प्रयोग असायचा आणि त्याला अ, सामाजिक तुमचं उन्नयन करण्याचा हेतू असायचा. काही ठराविक लोकं त्याच्यासाठी निवडले जायचे लोक. तर त्याच्यामध्ये त्याची आई निवडली गेली. तर त्यांनी असं लिहिलं होतं, की जेव्हा माझी आई कलखोजला जाऊन आली काय 2 महिने, 3 महिने जे काही असेल. त्यानंतर आता असं झालंय, की माझ्या बाबांना ऑफिसला जाताना त्यांची ब्रीफकेस तयार नसते. माझ्या बुटामध्ये मोजे नसतात. रविवारी माझी आई पण आमच्याबरोबर फुटबॉल बघायला येते. त्यामुळे आम्हाला घरी येऊन जेवायला उशीर होतो. तर हे अशी त्याची साधी लिहिलेली डायरी होती. पण मी एक बाई म्हणून ती वाचत होते आणि मला त्याच्यातल्या चुप्या गाळलेल्या जागा दिसत होत्या, की एका बाईकडून कुठेही असो, मी पुण्यातली मध्यमवर्गीय घरातली असो, नाहीतर ते न पाहिलेला रशिया असो, तिथलं ते कम्युनिस्ट वातावरण असो, पण तिथे सुद्धा बाईकडून ह्याच अपेक्षा आहेत, की तिने घराची जबाबदारी घ्यावी, मुलाला आणि नवऱ्याला गरम-गरम खायला द्यावं आणि हे जे सगळं असतं आणि जर ती तिच्यासाठी जर ती काही जगायला लागली, तर घराकडे कसं नकळत दुर्लक्ष होतं, हे त्या एका छोट्याशा मुलाच्या डायरीमध्ये सुद्धा मला बिटवीन द लाईन्स वाचता आलं आणि तो मला असं वाटतं माझ्यातल्या लेखिकेचा जन्म होता. कारण तेव्हा मी स्त्री म्हणून, एक बाई म्हणून त्याकडे बघितलं आणि खूप विचार करायला लागले, की हे कसं कसं असतं? बाईच्या जबाबदाऱ्या काय? बाईची ओळखी काय? बाईचं जगणं काय? आणि मग तेव्हा मला जे काही व्यक्त व्हावंसं वाटत होतं, ते रशियनमध्ये काही शक्य नव्हतं. त्यामुळे ते अतिशय नैसर्गिकपणे मी मराठीमध्ये लिहायला लागले. योगायोगाने एखादी कथा लिहिली, ती प्रसिद्ध झाली आणि मग मी या क्षेत्रातच आले आणि मला योगायोगानेच श्री किर्लोस्कर मासिकामध्ये नोकरीची सुद्धा ऑफर आली. मी वेगळ्या कारणासाठी तिथे गेलेली असताना त्यांनी माझी कथा वाचली होती आणि "तुला आवडेल का संपादनात सहाय्य करायला?" असं शिवराज बोरले यांनी विचारलं. मी हो म्हटलं आणि माझं सगळं आयुष्याचा माझा फोकसच बदलला. मला माझी निज खूणच सापडली कारण की तोपर्यंत मी कधीच लेखिका बनण्याचा विचार केला नव्हता. लिहित गेले. आज एवढं मी लिहिलं. माझं मलाच आश्चर्य वाटतं, की मग हे सगळं वयाच्या 40शी पर्यंत कुठे दबलेलं होतं, की अचानक मला त्या वयामध्ये ती माझी निजखूण सापडावी तशी मला ती सापडली आणि झाले मी लेखिका. पण तुम्हाला कथा हाच फॉर्म तुम्हाला हाताळावासा वाटला. इतर वेगळे कोणते म्हणजे कविता करावीशी नाही वाटली.
कथाच सुचली तुम्हाला त्या रशियन मुलाच्या डायरीमधून? हो, म्हणजे मी कविता लिहिते, पण त्या कधी कोणाला दाखवण्याच्या पात्रतेच्या वाटत नाहीत मला आणि व्यक्त होण्यासाठी मला तेव्हाही कथाच आवडते. कारण अ, जे काही खूप बारकावे मला जे काही सुचतात, मला काही सुचलं ना, की ते त्याच्यातल्या पात्रांसकट, मला त्यातल्या वातावरणासकटच ते सगळं दिसतं. हं. त्यामुळे आणि मग मी त्याच्यात अर्थात कथा म्हणजे नुसतं दिसणं आणि सुचणं नसतं, त्याच्यावरती अभ्यास आणि ज्याला कारागिरी म्हणतात, ती सुद्धा पुष्कळ करावी लागते. ही पुढे कळलं मला. तेव्हा मला ती उर्मिनीच मी लिहीत होते. पण ती अशी छोटी म्हणजे कविता कशी तुम्ही एक 10 ओळीत, 15 ओळीत एक एवढा मोठा आशय मांडण्याची तुमच्यामध्ये पात्रता असते. तुम्ही कवी लोकं थोर असतात. तुम्हाला थोडक्या शब्दात खूप काही मांडता येतं. मला असं वाटतं आम्ही कथालेखक थोडेसे एवढी आमची ताकद नसावी, की आम्हाला खूप अ, मोठे कागद लागतात, की ज्याच्यावरनं आम्हाला जे काही म्हणायचंय ते पूर्ण होऊ शकेल. अच्छा. त्यामुळे कथा हा मला आवडलेला खरं तर मला कादंबरी लिहायला पण आवडते. हं. पण 3 कादंबऱ्या लिहिल्यावर माझ्या लक्षात आलं, की तो खूप जास्ती वेळ मागणारा प्रकार आहे. वेळ तुमची एकाग्रता, तुमची शक्ती खूप जास्ती मागतं आणि तेवढा वेळ मला माझी छोटी नात आहे 6 वर्षाची. तर त्यामध्ये मला नाही काढता येत आणि मी पहिलं जगणं मग लिहिणं, तर आजी होणं इतकं आनंददायी आहे, की मला जेव्हा वेळ होईल तेव्हा मी लिहीन. नातीकडे दुर्लक्ष करून लिहावं असं काही मला तेवढी भूक नाहीये लिहिण्याची. अच्छा. एखादं कथाबीज सुचल्यापासून ते कथा पूर्ण होईपर्यंतची तुमची प्रक्रिया कशी असते? म्हणजे अ, एकहाती होतं कधी लिखाण, की कधी बराच वेळ घेता तुम्ही? अ, कशी असते पद्धत तुमची? सुरुवातीला खूप लिहावंसं वाटायचं. आत्ता सुचलं ना, मी आत्ता लिहीत बसते. पण हं. हळू-हळू जसं ही एक बालिशपणा असतो तो, की त्याच्यावरती फार विचार न करता पटकीने लिहून मोकळं व्हायचं. हा थोडासा बालिशपणा असतो. पण मग मला विजय तेंडुलकर म्हणाले, की "अगं जरा ते मुरू दे." म्हणजे ते इथे मी नाव घेतेच. मी त्यांचं नाव घेतल्याशिवाय माझं बोलणंच पूर्ण होत नाही. माझी अगदी पहिली कथा त्यांनी वाचली आणि त्यांनी मला म्हटलं, की मला ही लेखिकेला भेटायचंय आणि आम्ही भेटलो आणि तेव्हापासून त्यांच्या अखेरपर्यंत आम्ही खूप संपर्कात होतो आणि ते तर मला म्हणजे हा त्यांचा मोठेपणा महान होता, की ते मला म्हणायचे, "ही माझी मैत्रीण आहे." तर मी खूप छोटी होते त्यांच्यापासून सगळ्याच अर्थानी, वयाने माझ्या बाबांपेक्षा मोठे. लेखनाचं तर कर्तृत्वाने खूपच मोठे. पण तरीही ते तसं म्हणायचे आणि आमचं तसं नातं होतं. त्यामुळे मी त्यांना कुठल्याही शंका विचारल्या, की ते आपणहूनही सांगायचे आणि अनेकदा. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं, की "घाई करू नकोस. कुठलीही गोष्ट मूल व्हायला 9 महिने लागतात. बीज रुजायला पण काही वेळ अ, खत-पाणी मिळायला लागतं, पाऊस यावा लागतो. सगळे ऋतू ऊन यावं लागतं, तेव्हाच ते रोप चांगलं येतं. तर घाई करायची नाही आपल्याला एखादं बीज सुचलं की. तर हे त्याच्यानंतर मला इतकं पटलं, की आता असं होतं की एखादं बीज वर्ष-वर्ष मनामध्ये राहतं आणि मग त्याला इतर काही घटना कारणीभूत होतात. दुसरं काही मगाशी तुम्ही विचारलत की वाचनाचा काय फायदा होतो? तर कधी-कधी मला सुचलेली एक गोष्ट असते आणि ते बीज तसंच मनामध्ये असतं आणि त्याचा विचार नकळतपणे चालू असतो. त्याला त्याच्यामध्ये कोणत्या व्यक्तिरेखा असतील? ही कथा कुठे घडेल? म्हणजे समुद्राकाठी घडेल असं जरी म्हटलं तरी ती कोकणातल्या समुद्रकिनारी घडेल का गोव्यातल्या समुद्रकिनारी घडू शकते. हं. त्याप्रमाणे वातावरण वेगळं, सणवार वेगळे, त्यांची भाषा वेगळी, हे सगळं वेगळं असतं. त्यामुळे ते बीज जेव्हा सुचतं तेव्हा त्याला आपल्याला लेखक म्हणून अनेक प्रश्न विचारावे लागतात, की हे कुणाच्या बाबतीत घडेल? म्हणजे ती पात्र कोण असतील? त्या पात्रांची वय काय? शिक्षण काय असतील? त्यांचे रूपरंग कसे असतील? ते तुम्ही वर्णन करा असं नाही. पण आपल्या मनामध्ये ते चित्र तयार व्हायला पाहिजे. हं. मग त्याच्यानंतर ते काय भाषेमध्ये बोलत असतील, ते शिकलेले असतील का अशिक्षित असतील, त्यांच्या घरामध्ये त्यांचं आपापसातलं नातेसंबंध कसे असतील आणि ही कथा नेमकी कुणामध्ये घडेल? म्हणजे डॉक्टर आणि नर्समध्ये घडेल, की डॉक्टर आणि पत्नीमध्ये घडेल आणि नर्समुळे वादळ उठेल. तर असा जो काही
तुम्हाला बीजाला अनुरूप असं जे काही सगळं अवतीभोवतीचं असतं, याला कारागिरी हा शब्द कदाचित काहींना खटकतो. पण मला असं वाटतं, की ही कारागिरीच असते. आपल्या मनातल्या मनामध्ये एखादा आर्किटेक्ट जसा आराखडा बनवत असतो, तशी कथेची सुद्धा इमारत आपल्या मनामध्ये आकार घेत असते. त्याला आपण प्रश्न विचारायचे असतात अनेक आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं जसजशी आपण देत जातो, तसं ती कथा अधिक स्पष्टपणे आपल्याला समोर येते. आणि मग जेव्हा ती कथा, ती पात्र आपल्याशी बोलायला लागते ना, तेव्हा मी त्याच्यामध्ये जाऊन बसते आणि मग ती जी उर्मी येते, ती खरी उर्मी आणि मग माझ्या बहुसंख्य कथा या तशाच येतात. वर्ष, 2 वर्ष, 2 महिने, 6 महिने लागू शकतात. पण एकदा त्याचं माझ्या मनातल्या मनातला सगळा अभ्यास पूर्ण झाला, की कधी-कधी काहीतरी वाचलेलं असतं. त्या वाचलेल्याचं एकदम असं होतं, की "अरे हां, मेंदूमध्ये अशा घटना घडतात का?" मग त्या बाईची जी मला जी मला माझी व्यक्तिरेखा आहे, तिच्यामध्ये जे काही ती असं खोटं बोलते किंवा ती जे काही करते, तर त्याला हे मेंदूतलं हे रसायन मदत करतंय. तर असं कुठलं तरी वाचलेलं सुद्धा आपल्याला त्या बीजाला अनुरूप सापडतं आणि मग मात्र एका उर्मीत सहसा एकदा लिहायला घेतली, की मी दुसरं काही करत नाही. मग सगळ्यांना सांगते, की मला एक 8-15 दिवस द्या, मी कथा लिहिते. तेव्हा मात्र मी पूर्णपणे कथाच लिहिते. अच्छा. तुमच्या बहुतेक कथा स्त्रीला केंद्रस्थानी धरून लिहिलेल्या आहेत. तुम्ही स्त्रीवादी आहात का? आणि तुम्ही स्त्री आहात म्हणूनच फक्त स्त्रीच्या दृष्टिकोनातून तुम्ही कथा लिहिता का? आणि विजय तेंडुलकरांनी तुम्हाला याबाबत काहीतरी सांगितलं होतं, तर ते आम्हाला ऐकायला आवडेल. स्त्रीवादी म्हणजे मी आता स्वतः मिळून साऱ्या जणीमध्ये विद्याताईंबरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे चळवळी मी जवळून बघितलेल्या आहेत आणि मला त्याचं भान आहे. अ, जगामध्ये सर्वत्र स्त्रीला दुय्यम स्थान मिळतंच. म्हणजे आपण फक्त एक इंदिरा गांधी पंतप्रधान आहे किंवा सोनिया गांधी पक्षाध्यक्ष आहे असं बघतो. पण सर्वसामान्य स्त्रीपर्यंत ते पोहोचलं आहे का? ते उन्नयन पोहोचलं आहे का? तर नाही. प्रत्येक ठिकाणी मजुरांना सुद्धा सारख्याच कामाला स्त्रियांना मजुरी कमी आणि पुरुषांना जास्ती. बलात्कारा सारखे प्रकार घृणास्पद प्रकार असतील, की जे बायकांनाच सोसावे लागतात. स्त्रियांना विविध प्रकारे अन्याय, अत्याचार, दुय्यमत्व हे नक्कीच या सगळ्याला हिंसा या सगळ्याला तोंड द्यावं लागतं. पुरुषप्रधान रचनेमुळे बऱ्याचदा तिच्यावर जरी ती करियर करत असली तरी संसाराची जबाबदारी पण तिच्यावर असते. घरातले आजारपणं असतील, सासू-सासरे असतील, तर नकळत तिला गृहीत धरलं जातं. हे सगळं मला मान्य आहे. माझं त्याबद्दल दुमतच नाही. पण तरीही मी स्वतःला स्त्रीवादी मानत नाही. मला असं वाटतं, की मी माणूसवादाचा पुरस्कार करणारी आहे. मला अ, असं जाणवतं नेहमी, की जसं स्त्रीला सोसावं लागतं, तसंच पुरुषांना पण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काहीतरी सोसावं लागतं. मग छोट्या-छोट्या गोष्टी असतील, की जसं त्याला एक पुरुष म्हणून वाढवलेलं असतं, जसं स्त्रीला स्त्री म्हणून मोठं केलेलं असतं, तिच्यावर तसे संस्कार केलेले असतात. तसं पुरुषाला एक तू कुटुंबाची जबाबदारी घ्यायची, आर्थिक तूच जबाबदारी घ्यायला पाहिजेस. रडतोस काय? भित्री भागूबाई आहेस का? हे जे सगळं आहे ना, हे पुरुषाला सुद्धा ह्याचा ताण येत असणार या सगळ्या दडपणाखालून पुरुषाला पण जावं लागत असणार. तर त्यामुळे मला असं वाटतं, की आताचा मी ज्या काळामध्ये लिहिते झाले 2000 सालाच्या नंतर, तर मला असं वाटतं, की मी माणूस म्हणून लिखाण मला जास्ती भावतं आणि माझं तसं लेखन होतं. स्त्री केंद्रित असतं कारण मला कुठलाही विषय हा स्त्रीच्या नजरेतून दिसतो. आणि मला नेहमी त्याच्याबद्दल असं वाटायचं, की असं का होतं बाबा? म्हणजे अगदी मी समलैंगिकतेवरची एक कथा लिहिली होती 2003 मध्ये. तर त्या वेळेला सुद्धा मला असं झालं, की तो प्रश्न मला दिसला. पण तो मला एका आईच्या नजरेतून दिसला, की तिचा मुलगा लैंगिक आहे आणि ते तिला कळल्यावर तिच्या मनातल्या सगळी जी काही अस्वस्थता घालवेल. नुकतंच मी त्याचं 2 अंकी नाटक केलंय. तेव्हा सुद्धा स्त्रीच्या नजरेतूनच ते नाटक दाखवले. तर थोडक्यात काय, की मला हे सगळं स्त्री म्हणूनच का सुचतं? हा हं. मला तेव्हा पण प्रश्न पडायचा. मग मी माझे नेहमीचं म्हणजे एकच गुरु माझे, की विजय तेंडुलकरांना सगळ्या शंका विचारायच्या. मग मी त्यांना विचारलं, की "मला का हो असं सुचतं सगळं?" तर ते म्हणाले, "सुचतं ना,
तू बाई आहेस का पुरुष आहेस ही गोष्ट वेगळी. तुला ते कसं दिसतं, कुणाच्या नजरेतून दिसतं ते महत्वाचं. तर तुला जसं दिसतं त्याचाच तू अधिक खोलवर जाऊन विचार कर. त्यावर अभ्यास कर. त्याचाच मागोवा घेण्याचा प्रयत्न कर. ते जे तुला दिसतंय, ज्याबद्दल तुला कुतूहल आहे, ते तू बाहेर काढ. पण स्त्रीच्या नजरेतून दिसतं, तर स्त्रीच्या नजरेतूनच, भूमिकेतूनच लिही. उगाच पुरुष व्हायचा प्रयत्न करू नकोस. हा अच्छा. सल्ला मला इतका पटला, की माझ्या अगदी तुरळक 6-7 कथा या प्रोटॅगनिस्ट पुरुष असलेल्या आहेत. बाकी बहुतेक सर्व कथा या स्त्री केंद्रित आहेत आणि मला जसं सुचतं तसंच मी लिहिते. मी कुठलाही आव आणत नाही. अच्छा. तुमच्या कथांचे विषयही अगदी वैविध्यपूर्ण आणि वेगळे असतात. शिवाय त्या कथांमधले जे तपशील असतात, ते अगदी नेमकेपणाने आलेले असतात. तर हे तुम्ही कसं काय साध्य करता? त्यासाठी काही वेगळा अभ्यास वगैरे करता, की ही माहिती कशी मिळवता तुम्ही? सुरुवातीलाच या प्रश्नाबद्दल खूप थँक यू. कारण की मी वेगळे विषय आहेत आणि हे जरा माझं कौतुकच होतंय. त्यामुळे छान वाटलं मला. तर कथांचे विषय वेगळे असतात. हे मलाही मान्य आहे आणि ते सुद्धा परत कसं आहे की मला मी फार कुटुंबातलंच मी वाचते असं नाही. मी लहानपणापासून खूप विविध विषयांवरती वाचन केलंय, जे आजही मला माझं वाचन चालू असतं. आणि मला त्यातल्या अनेक वेगवेगळ्या विषयांवरती मला अ, कुतूहल वाटतं किंवा दुसरं त्यातलं अजून एक कारण असं आहे, की मी मुलाखती घेते. तर आतापर्यंत आम्ही मायदेशीसाठी भारतभरात फिरून 250 पालकांच्या मुलाखती घेतल्या. आणि शिवाय माझ्या विविध माध्यमांसाठी घेतलेल्या 250-300 मुलाखती ह्या वेगळ्या म्हणजे 500 550 मुलाखतींमधून मला जी माणसं भेटली ना, तर त्या माणसांचे जेव्हा मी लेखन करते किंवा प्रकट मुलाखत देते, तेव्हा ती एखाद्या विषयापुरती असते हं, किंवा एखाद्या भागावरती केंद्रित अशी ती मुलाखत असते. पण माणूस त्याहून खूप वेगळा, वैविध्यपूर्ण आणि अफाट असतो. तर तो माणूस मनामध्ये बसतो. हं, तो संपत नाही आणि मग त्याचं क्षेत्र, त्याचे ताण, त्याचं तो जे काहीतरी सहज अनौपचारिक गप्पांमध्ये मुलाखतीच्या व्यतिरिक्त जे थोडंसं आपलं बोललं जातं. हो. आता तुला जसं काल तू मला काहीतरी विचारत होतीस आणि मी विजय तेंडुलकरांचं तुला सांगितलं आणि तू आज तो प्रश्न विचारलास. तर नाहीतर तुला कळलं नसतं, की माझ्या आयुष्यामध्ये विजय तेंडुलकरांचं स्थान इतकं खूप महत्वाचं आहे. हं, असं जे होतं, की माणूस आपल्या मुलाखतीच्या शिवाय जेव्हा थोड्याशा आपण गप्पा मारतो आणि तेव्हा जो माणूस आपल्याला अ, मनात रुततो, दिसतो, तर भेटतो, तो त्या माणसाचं कुतूहल आपल्या मनात तसंच राहतं. मग ते त्याच्या क्षेत्रातलं एखादं विधान असेल किंवा एखादी बातमी. मी मालवणच्या मच्छीमार समाजावरची गाज नावाची कादंबरी लिहिली. तर त्याचं असं झालं, की मी साधी एक व्यायाम करत होते घरामध्ये आणि बातम्या बघत होते. की पर्सिल नेट धारक 6, 7, 8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, की पर्सिल नेट धारक मच्छीमार हे यांचं आंदोलन चालू होतं च्या समोर त्यांनी पत्र दिलं होतं वगैरे आणि जे आंदोलन त्यांचे प्रश्न आजही मिटलेले नाहीयेत. तर हे मी बघत असताना मला असं वाटलं, की अरेच्चा! मला कोकण इतकं आवडतं, मला समुद्र इतका आवडतो, मला बोटीमधून फिरायला इतकं आवडतं. आम्ही दरवर्षी कोकणामध्ये फिरतो. आणि आपल्याला काहीच तिथल्या मच्छीमारांबद्दल मात्र आपल्याला काहीच माहिती नाहीये. तर मला एकदम वाटलं, की आपण जाऊन जरा अभ्यास करावा आणि मग नवरा म्हणाला, "मी तुझ्याबरोबर 2-3 दिवस येईन. पुढे तुझं तू बघायचं." तसं आम्ही दोघं गेलो. तो परत आला. मी पुढे बरेच दिवस अ, मालवण भागामध्ये फिरले. रत्नागिरी, मालगुण अशा अनेक ठिकाणी फिरून मी सगळी माहिती घेतली. तेव्हा माझ्या मनात कुठेही कादंबरी लिहायचा विचार सुद्धा नव्हता. माहिती घ्यावी एवढाच विचाराने मी ते धाडस केलं होतं. कोळीवाड्यात फिरले, अनेक गोष्टी मी केल्या मालवण मच्छीमार समाजाच्या आणि मग जेव्हा नंतर मी त्याच्यावरचा सगळा विचार करत असताना मला अचानक तिथली काही व्यक्तिरेखा दिसल्या, पात्र दिसली, ते वातावरण तर मी सगळं अनुभवलंच होतं. तर अशा कुठल्याही कारणाने मला वेगळे विषय सुचतात नाही तर माझ्यासारखी पुण्यात राहणारी अगदी पांढरपेशी बाई, जिला मासे खायला सुद्धा आवडत नाहीत किंवा ते वास सुद्धा सहन होत नाही, ती मच्छीमार समाजावरची कादंबरी लिहील. हे खरं तर म्हणजे अवघड आहे, पण ते मला सुचलं. असेच अनेक विषय सुचतात आणि मग त्याचा अभ्यास मला ते कुतूहल गप्प बसू देत नाही. मी माझ्या पद्धतीने त्या
त्याचा मागोवा घेते आणि मग त्याच्यातनं कथा किंवा कादंबरी उभी राहते. समलैंगिकता या विषयावरती तुम्ही त्या काळात म्हणजे 2003 साली तुम्ही कथा लिहिलीत. आज समाजमन या विषयावरती बऱ्यापैकी प्रगल्भ झालेलं आहे. पण दिल्लीत तुम्ही जेव्हा गेला होतात, तेव्हा तुम्हाला इतर भाषिकांकडून काय अनुभव आला? आणि महाराष्ट्रात असण्याचा विशेष फरक तेव्हा जाणवला का तुम्हाला? हो, मला समलैंगिकतेचा विषय सुचला हे आजही मला खूप आश्चर्य वाटतं. कारण मी तोपर्यंत कोणाचंही समलैंगिकतेबद्दल ना ऐकलं होतं, ना आमच्या कुटुंबात ओळखीत, नातेवाईकात कोणाही कडून मी तो प्रश्न माझ्या समोर आला नव्हता. अचानकच मला सुचलं आणि मग मी त्याचा म्हटलं तसं की खूप शोध घेतला की कसं असतं, काही डॉक्टरांना विचारलं. म्हणजे मला सांगायला काय म्हणायचं नवल वाटतंय मला, की त्या काळात मला डॉक्टरांनी सुद्धा नीट माहिती दिली नाही. आणि जेव्हा मी आज आत्ता मागच्या 1 वर्षामध्ये 6 महिन्यापूर्वी या लॉकडाऊनच्या जस्ट आधी मी त्याच्याच नाटक केलं, तेव्हा मी पुन्हा डॉक्टरांची माहिती घेतली आणि आत्ता मला डॉक्टरांनी पूर्ण त्याची माहिती चांगल्या भाषेमध्ये दिली. तर तेव्हा जेव्हा मी हा विषय घेतला आणि लिहिली, तर त्याला मला कथा संस्थेचं पारितोषिक मिळालं होतं आणि ते पारितोषिक स्वीकारण्यासाठी दिल्लीला एक 6-7 दिवसाचा महोत्सव असायचा, कथा महोत्सव आणि त्याला मला त्याच्यामध्ये सामील होण्याची मला संधी मिळाली होती. तर तिथे सर्व भाषिक कथा निवडल्या गेल्या होत्या. सर्व म्हणजे पंजाबी, बंगाली ज्या काही सर्व भाषिक कथा इंग्रजीमध्ये अनुवादित होऊन मग त्यांच्यातनं आपापल्या भाषेचे ज्या कथा निवडल्या गेल्या होत्या म्हणजे मराठीतनं 2, बंगालीतनं 2 आणि मग त्या सगळ्या विजेत्यांचं तिथे तो महोत्सव होता. तर तेव्हा तिथे गेले असताना संधी मिळाली की सर्व भाषिक कारांना भेटण्याची आणि त्यांच्याशी इंटरॅक्शन करण्याची. तर तेव्हा आमच्याच सगळ्यांची सोय साधारणतः 2-3च हॉटेल्समध्ये होती. एका ठिकाणी बायका, एका ठिकाणी पुरुष. तर आमच्या शेजारच्याच रूममध्ये मी आणि प्रमोदिनी वडके कवळे आम्ही दोघी मराठीतल्या लेखिका होतो. तर आमच्या शेजारीच कानडी लेखिका होत्या. तर त्यांच्याशी आम्ही खूप गप्पा मारायचो. तर त्या म्हणाल्या, की "बाप, तुझी कुठली कथा आहे?" म्हणजे असं जेव्हा आम्ही चर्चा करायचो तेव्हा त्या म्हणाल्या, "काय समलैंगिक जोडप्याच्या बद्दलची कथा आहे तुझी? बापरे!" आणि मी आता जशी आहे तशीच तेव्हा सुद्धा होते. म्हणजे साडी, एक वेणी आणि अशी टिपिकल गृहिणी दिसणारी. मी काही अशी अल्ट्रा मॉडर्न अशी नाहीये. माझं व्यक्तिमत्वच तसं नाहीये. तर माझ्याकडे बघून त्यांना खूप नवल वाटलं आणि मग त्यांनी जेव्हा आम्ही सगळ्यांचं इंटरॅक्शन चालू होतं, तेव्हा त्यांनी सगळ्यांमध्ये तो विषय काढला, की ह्या माहितीये का, ह्या बाईंनी मराठीतून समलैंगिक होमोसेक्सुअलिटी बद्दलची कथा लिहिली आहे. तर मग त्या म्हणाल्या, "आता मी तुम्हाला विचारते, मी खूप विचार करतेय, की तुम्हाला भीती नाही का हो वाटली, की आपल्याला विरोध करतील लोकं? मी तर नाही लिहू शकणार. कानडीमध्ये आमचा समाज खूप सनातनी आहे आणि मी असा विषय घेऊ नाही शकणार." तर एक पंजाबी लेखक होता. तो म्हणाला, "मी सुद्धा घाबरीन. मी पुरुष असलो तरी काय? मी सुद्धा अशा विषयांना स्पर्श करायला घाबरीन. कदाचित आमच्या समाजात मान्य होणार नाही. हे काय हा लिहितो असं वाटेल." हं. हां, माझ्या लक्षात आलं, की मला सुचली आणि मी बिनधास्त लिहिली. माझ्या मनामध्ये एवढा सुद्धा किंतु आला नाही, की मला समाजातनं कोणीतरी त्रास देईल, मला कोणतरी दगड मारेल, काहीही आलं नाही. आणि हे क्रेडिट माझं नाही. हे आपल्या मराठी अ, प्रगल्भतेचं प्रगल्भतेची गोष्ट आहे. हे आपला वाचक इतका प्रगल्भ आहे, पुरोगामी आहे, की आपल्याला ही भीती वाटत नाही. फार-फार तर कोणी म्हणेल, की खूप थेट वर्णन आहेत. म्हणजे माझ्या सर्व कथांमध्ये थेट किंवा बोल्ड भाषा नाहीये. पण जिथे गरज आहे, तिथे मी बोल्ड भाषा लिहायला मला जराही भीती वाटत नाही. ना माझ्या मुली काय म्हणतील वाटतं, ना माझ्या नवऱ्याला काय वाटेल वाटतं, ना माझ्या वाचकांना काय वाटेल वाटतं. अच्छा. जिथे जी गरज आहे तशी भाषा वापरण्याचं धारिष्ट्य मला या मराठी वाचकांनी दिलंय, मराठी वाचकांच्या प्रगल्भ जाणिवेने दिलंय आणि त्याबद्दल मी आपल्या मराठी मनांची, मराठी प्रगल्भतेला खरोखर त्यांची ऋणी आहे, की आणि अभिमान पण आहे मला, की मला या कुठल्याही प्रश्नाचा कधी विचारही करावा लागत नाही. अच्छा. खूपच समृद्ध आपली परंपरा आहे आणि खरोखर. पुरोगामित्व तर महाराष्ट्राचं वैशिष्ट्यच आहे नक्कीच.
मी पुढच्या प्रश्नाकडे वळते. अन्नमलईच्या पर्वत रांगात जंगलामध्ये पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या एका जोडप्याची कादंबरी तुम्ही लिहिलीत. तेही तुम्ही पुण्यात राहता, पुण्यात वाढलात आणि डायरेक्ट तुम्हाला एकदम ते अन्नमलईचं जंगल, त्या पर्वत रांगा हे सगळं कसं काय कथानक सुचलं तुम्हाला? निजखूण ही तुमची कादंबरी त्यावरची? खूप गाजली होती ती आणि मला अतिशय ती कादंबरी लेखनाला पण खूप आनंद मिळाला आणि नंतर ज्या पद्धतीने वाचकांनी स्वागत केलं त्याचं सुद्धा मला खूप समाधान आहे. तर माझी मुलगी तेव्हा फायनल इयरला असताना ती मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. ती आता तिने पी-एच-डी केलंय आणि ती प्राध्यापिका आहे ह्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये. पण तेव्हा ती शिकत होती आणि ती अन्नमलाईच्या जंगलातल्या एका इतक्या लहान डोंगरावरती गेली होती, की जिथे फक्त एकच घर होतं आणि त्या घरातच शेजारी 2 खोल्या होत्या. त्या 2 खोल्यांमध्ये ते विद्यार्थ्यांना प्रोजेक्टसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची सोय करायची. तर तिथे माझी मुलगी जाऊन मायग्रेटेड बर्ड्स वरती ती एक प्रोजेक्ट करत होती सुट्टीमधलं 3 महिन्याचा आणि तिच्या तिथल्या मुक्कामात मी एकदा फक्त 2 दिवसासाठी कारण तिथे राहायची वगैरे सोय नव्हती, हॉटेल नव्हतं. हं. पण मी काळजी वाटायची कारण की फोन नव्हता, रेंज नसायची. तर म्हणून मी एक 2 दिवसासाठी तिला भेटायला पार पुण्याहून त्या अन्नमलाईला गेले होते. आणि त्या वातावरणाने जे काही माझ्यावरती गारुड केलं होतं, की ही गोष्ट पुष्कळ आधीची आहे 2000 साल म्हणजे तेव्हा मी लिहीत सुद्धा नव्हते मला वाटतं. हं. तेव्हाची ती गोष्ट आणि ते फक्त मनावरती ते सगळं राहिलं होतं माझ्या. किती शांतता आणि त्या जंगलामधल्या त्या नीरवतेमध्ये असं एकच कपल, एकच जोडपं एका ध्यासाने राहतं. ही कल्पनाच विलक्षण अशी होती. आणि मग हं. मुलगी माझी 2-3 महिन्यांनी परत आली. त्यानंतर मग तिने त्याच्यावरचा एक अगदी जड-जड भाषेतला इंग्रजी रिपोर्ट वगैरे लिहून ठेवला होता इथे आणि मला जेव्हा सुचलं हे कथानक, तेव्हा ती जर्मनीत उच्च शिक्षणासाठी गेलेली होती आणि मग मी तिला सारखं फोन करून तेव्हा फोन पण असे WhatsApp वगैरे पण नव्हते. तर 2006-07 साली मी कधीतरी ती लिहिली आहे कादंबरी किंवा असं. तर तेव्हा काही असं WhatsApp नव्हतं. त्यामुळे तो एस-टी-डी बाहेरून करावा लागायचा. त्याच्यात मी तिला किंवा पत्राने विचारायची. मग ती शेवटी म्हणाली, "आई, तो त्या कपाटामध्ये तो माझा रिपोर्ट आहे, तो तू काढून वाच. नाही तुला एवढे प्रश्न विचारावे लागणार नाही." मग मी तो पूर्ण क्लिष्ट भाषेतला तो पूर्ण रिपोर्ट वाचला आणि मी पाहिलेलं ते 2च दिवसातलं वातावरण आणि तो रिपोर्ट माझ्या समोर. अशा पद्धतीने ती माझी अक्षरशः कादंबरी एक टाकी 3 आठवडे ते साधारण 27-28 दिवसात माझी ती पूर्ण झाली. त्यानंतर मी तिचेच प्राध्यापक आहेत मिलिंद वाटवे हं. ज्यांनी जंगलातल्याच एका विषयावर काहीतरी वाघ वगैरे असं हत्ती. हत्ती अशा विषयावरती त्यांनी पी-एच-डी केलेलं आहे. तर त्यांना मी म्हटलं, की मला काही तपासून द्याल का? तर ते म्हणाले, "मला अख्खीच कादंबरी दे. मला खूप वाटतंय वाचावीशी कारण इंटरेस्टिंग असेल." तर मग ती मी त्यांच्याकडनं माहिती घेतली. त्यांनी काही सजेशन्स दिल्या, काही चुका टेक्निकल गोष्टी सुधारून दिल्या आणि त्याबद्दल मी ऋणी आहे त्यांची प्राध्यापक मिलिंद वाटवे. आणि मग त्यानंतर ती जेव्हा मी कथा पाठवली दीपावलीच्या दिवाळी अंकासाठी तेव्हा कोठावळेंनी विचारलं म्हणजे मुकुंद टाकसाळेंना फोन करून विचारलं, की "काय हो यांचे वडील निलिमाचे वडील किंवा नवरा कोणी फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये होता का? किती बारकावे आहेत त्यामध्ये." आणि मग त्यांनी मला जेव्हा फोन केला तेव्हा अ, कोठावळे सुद्धा इतके भरभरून बोलत होते, की खूप वेगळाच विषय आहे आणि तो संपूर्ण त्याची मांडणी आणि सगळं एक गुंतवून टाकणार आहे. हं. आणि खूप सुंदर त्या कादंबरीवरती मला अनंत मनोहर बेळगावचे हं. ज्येष्ठ लेखक आहेत. हो. त्यांचा फोन आला, की "तुझ्या या कादंबरीनं मध्ये मला जंगलातली शांतता ऐकायला." तर क्या हा इतका सुंदर अरे वाह! प्रतिसाद आहे, प्रतिक्रिया, की कायम लक्षात राहील आणि मग आपल्याला कळतं, की हां, म्हणजे मला जे मांडायचं होतं ते वाचकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचलं. अच्छा. तुमच्या कथांचे अनुवादही झाले आहेत. माझ्या मातीचे गायन या कथेच्या अनुवादाचा कन्नड भाषा अकादमीबद्दलचा तुमचा अनुभव सांगा ना आम्हाला? खूपच मजेशीर आहे. म्हणजे मला फक्त एकदा फोन आला. माझ्या आधी बऱ्याच कथांचे हिंदीत, इंग्रजीत
तेलुगूमध्ये इंदिरा नावाच्या लेखिकेने माझ्या कथांचे तेलुगूमध्ये अनुवाद केले होते आणि तेव्हा ते एक पत्र टाकून विचारायचे आणि मग त्यांनी हिंदीमध्ये बाळ उर्ध्वरेषे ज्येष्ठ लेखक होते. त्यांनी अनुवाद केले होते. तर असं त्यांनी हिंदीतलं मला पाठवलं, पण ह्या तेलुगूतलं त्यांना मी म्हटलं, की "मला काही पाठवू नका. मला काय त्या जिलब्या-जिलब्या कळणार आहेत." तर त्यामुळे तेव्हा मी विसरूनही गेले. मग ह्या भाषा अकादमीतल्या एका जे म्हणजे भाषांतर करणार होते, त्यांचा मला फोन आला, की तुमच्या या कथेचं दीपावलीमध्येच प्रसिद्ध झालेल्या कथेचा मी अनुवाद करू का? तर हं. मला काय आनंदच झाला कानडीमध्ये करू का? तर त्यांनी केला आणि नंतर मला काही दिवसांनी एकदम एक असं जाड-जूड पुस्तकच आलं. कानडीतलं जिलब्या-जिलब्यांचं आणि त्याच्यामध्ये कुठेही इंग्रजी नाही, कुठेही फोटो नाही. त्यामुळे गंमत अशी झाली, की माझी कथा त्या पुस्तकात आहे. तर माझे वडील धारवाडचे. आमच्याकडे सगळ्यांना कानडी बोलतात माझ्या माहेरचे लोकं. हं. पण कुणालाच लिपी येत नाही. कारण आता गेली 50-50 वर्ष सगळे पुण्यात राहतायत. त्यामुळे बरोबर. लिपीशी संबंध नाही. शेवटी मी एका नातेवाईकांच्या म्हाताऱ्या आईला कानडी येतं कळलं. मग मी त्यांच्याकडे पुस्तक घेऊन गेले. म्हटलं, माझी कुठे आहे जरा माझं नाव तरी सांगा. मग तिथे त्यांनी खूण करून दिली, की ही तुझी कथा आहे. तर अच्छा. त्यामुळे फक्त ही पण ते एवढं जाड-जूड पुस्तक आणि त्या पुस्तकामधल्या अनेक ते पुस्तक वाचणाऱ्या अनेक कानडी लोकांपर्यंत माझं नाव गेलं. त्याचं मला मनापासून समाधान आहे. जरी मला माझं नाव सुद्धा वाचता आलं नाही तरी सुद्धा. तुम्ही जितक्या कथालेखिका म्हणून प्रसिद्ध आहात, तितक्याच तुम्ही मुलाखतकार म्हणूनही सुपरिचित आहात. तर ह्या मुलाखतींची सुरुवात कशी झाली? त्याबद्दल सविस्तर ऐकायचंय मला. ते खरंच मजेशीर आहे. मी स्त्रीच्या कार्यालयामध्ये एक अ, काय म्हणतो आपण भरतो सबस्क्रिप्शन वर्गणी भरायला गेले होते आणि संपादक शिवराज गोरले होते तेव्हा आणि काहीतरी कारणाने मी म्हणजे ते माझ्याशी बोलायला आले आणि आम्ही पहिल्याच भेटीमध्ये इतक्या गप्पा मारल्या. तर ते म्हणाले, "अहो तुम्ही किती गप्पा मारताय?" आणि तेही गप्पिष्ट, मीही गप्पिष्ट. तुमच्या लक्षात आलं असेल मी एका प्रश्नाला भरभरून उत्तरं देते. तर माझा नवरा मस्तपैकी तिकडे दार बंद करून बसलाय, की चला आता अर्धा तास ही दुसऱ्या कुणाशी तरी बोलते म्हणजे आपण शांतपणे बसावं. तर असा माझा गप्पिष्ट स्वभाव आहे. तर मी तशाच गप्पा त्या अनोळखी आणि संपादक म्हणजे किती एक ज्येष्ठ त्यांचं अ, वरचीच पात्रता असते, पण त्यांच्याशी सुद्धा मी कुठलाही दडपण न घेता गप्पा मारल्या. आणि त्यांनी एकदम मला विचारलं, की "मग तू मुलाखत का नाही घेत? तुला जर एवढ्या गप्पा मारायला आवडतं." तर मी हं, म्हटलं, "मुलाखत कोणाची घ्यायची?" का म्हणे, "साधी गोष्ट आहे, की जर एखादी प्रसिद्ध व्यक्ती असेल, तर त्यातल्या अपरिचित पैलूबद्दल तू सांगायचं हं, किंवा जर अपरिचित व्यक्ती असेल, तर त्याच्याबद्दल तर काय भरपूर सांगण्यासारखं असतं." तर असं ह्या 2च गोष्टी लक्षात ठेव, की जे तू लोकांना सांगशील ते लोकांना माहीत न असलं पाहिजे. आणि हं. तू नवीन काहीतरी सांगितलंस तर ती मुलाखतीला अर्थ असतो. तर मला असं वाटलं, की मी मध्यमवर्गीय, मध्यमवयीन बाई, मला कुठे असे असामान्य लोक भेटणार. पण अगदी योगायोगाने जसं म्हणजे माझ्या आयुष्यातच लेखनच योगायोगाने आलं. तर त्या नेमकं हे आमचं बोलणं झालं आणि त्याच दिवशी माझी मुलगी तेव्हा 8वी-9वीत होती आणि ती ट्रेकला चालली होती हिमालयात आणि आम्ही स्टेशनवर सोडायला गेलो. जरा मनात भासली, की पहिल्यांदाच हिमालयात चालली बघते तर तिथे एक छोटीशी मुलगी अशी मस्त सॅग-बीग लावून फिरत होती. तर म्हटलं, "तू पण चालली का ट्रेकला?" "हो" म्हणे. म्हटलं, "मग तुझी आई-बाबा?" "आई-बाबा नाहीत काही, मी एकटीच चालली." म्हटलं, "तू एकटी चालली?" म्हणे, "हो, कारण मी 6व्यांदा चाललीये हिमालयात." म्हटलं, "तू केवढी आहेस? काय वय तुझं?" "मी ना 9 वर्षाची आहे." अ, 9 वर्षाची आणि 6व्यांदा हिमालयात? हं. तर मग मी तिथल्या तिथेच तिला जरा विचारलं. मग तिचे आई-बाबा आलेच होते सोडायला. मग मी त्यांच्याच बरोबर गंमत म्हणजे त्यांच्याच बरोबर स्टेशनवरून त्यांच्या घरी गेले. तिचे सगळे फोटो बघितले. त्यांनी खूप भरभरून सांगितलं आणि तिचे वडीलच एका त्या गिर्यारोहण क्लबचे संस्थापक होते, चेपे आणि त्या मुलीचं नाव पूर्वा चेपे. तर मग मी तिच्याबद्दल असं मला झालं, की जसं माझ्या मनात अतिशय आश्चर्य, कौतुक हे सगळं दाटून आलं होतं. ते सगळं माझ्या लिखाणात आलं आणि त्या भरामध्ये मी त्यांना भेटून आले, म्हणजे मी स्टेशनवरून थेट त्यांच्या घरी काय गेले, त्यांच्या थेट मी घरी येऊन रात्री लिहीत काय बसले. म्हणजे माझ्यासारख्या संसारी बाईला हे असं
मनात येईल ते करायची मुभा खरं तर आपल्याला नसते. पण मी त्याच वेळेला मी जेव्हा लेखनाचं भूत असतं अंगावर, तेव्हा मी अशी वागते कधी-कधी, की तेव्हा समजून घेतात कारण एरवी मी खूपच निगुतीने संसार करते. त्यामुळे असं भूत आलेलं असताना हिला करू द्यावं एवढं प्रगल्भ आता माझ्या घरचे झालेले आहेत आणि लिही बाबा तू असं असतं. तर त्यामुळे मी ते रात्रीतनं बसून ती मुलाखत लिहिली आणि दुसऱ्या दिवशी शिवराज गोरले संपादक होते. त्यांना मी दाखवली ते यायच्या आधी मी ती त्यांच्या टेबलवर ठेवली आणि त्यांना इतकी आवडली, की त्यांनी ऑफिसमध्ये येऊन वाचता क्षणी मला बोलावलं आणि म्हणाले, "आता ह्याच्यापुढे" आणि तर त्यांनी मला तिथल्या तिथे नोकरीची ऑफर दिली आणि म्हणाले, "संपादन सहाय्य आम्हाला कोणतरी हवंच आहे." आणि मग मी स्त्रीमध्ये अ, 1 वर्षभर मी तिथे नोकरी केली आणि तिथे जवळपास सगळ्या स्त्री आणि किर्लोस्करसाठीच्या मुलाखतींना माझी तिथे सुरुवात झाली. आणि फायदा असा झाला, की साहित्याचा अभ्यास नसल्यामुळे मुलाखत कशी लिहायची याचं तंत्रच मला माहीत नव्हतं. मुलाखतीला कशी सुरुवात करायची? बऱ्याचदा आपण बघतो, की प्रश्न विचारलेला असतो, खाली उत्तर असतं. प्रश्न असतो, उत्तर असतं. तर मुलाखत म्हणजे प्रश्नोत्तरं नसावीत असं माझं मत आहे. मुलाखत म्हणजे माणसाचं चित्र आणि तर ते माणसाचं चित्र मी माझ्या शैलीने काढत गेले आणि त्यामुळे ती वेगळी ठरली आणि म्हणून मला तेव्हापासून जो मुलाखती घेण्याचा सिलसिला आहे, तो आज 20 वर्षानंतर सुद्धा चालू आहे आणि मला अजूनही तितकंच माणसांना भेटताना मला खूप मजा येते. आवडतं. मग या मुलाखतीच्या क्षेत्रामध्ये नवोदित असताना आलेला एखादा वेगळा अनुभव सांगा किंवा मुलाखती दरम्यानचा एखादा घडलेला किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल. अ, नवोदित असताना पुष्कळ केसेस आहेत. कारण मी नवोदितच होते खूप उशिराच क्षेत्रात आल्यामुळे आणि मी इतक्या दिग्गजांच्या आत्तापर्यंत मुलाखती घेतल्यात. म्हणजे नावं घेतली तर मलाच अचंबा वाटतो, की एवढ्या लोकांना मी कशी काय भेटले? म्हणजे पहिलंच माझं पुस्तक आहे त्याच्यामध्ये मी 5 स्मिता तळवलकर, सुभाष अवचट, विक्रम गायकवाड, निखिल वागळे असे एकाहून एक अ, थोर व्यक्ती माझ्या एकाच पुस्तकामध्ये 22 मान्यवरांच्या मुलाखती आहेत. तर त्यामुळे हे सगळे इतके दिग्गज होते. सुभाष अवचट नुसतं नाव ऐकलं तरी आपल्याला अ, आश्चर्य वाटतं, की ह्यांना मी अशी थेट जाऊन भेटले. पण ह्यातून एक आत्मविश्वास येत गेला आणि माणसं जितकी मोठी असतात तितकी तितकं त्यांना पण माणसांना भेटायला आवडत असतं आणि ते आपलं स्वागत करतात. ह्याचा अनुभव सुखद येत गेल्यामुळे मी माझा धीर चेपत गेला, दडपण कमी होत गेलं. माणसांना भेटण्यात मजा येत गेली. ज्या क्षेत्रातलं आपल्याला कळत नाही ते स्पष्टपणे सांगण्याचं धारिष्ट्य मला येत गेलं, की मी जेव्हा जयंत नारळीकरांना भेटले, तेव्हा मी गेल्या-गेल्या त्यांना खाली वाकून नमस्कार केला आणि म्हटलं, "सर, तुमच्या खगोलशास्त्रातला एक छोटा सुद्धा प्रश्न विचारण्याची माझी पात्रता नाहीये. त्यामुळे मला तुम्हालाच जे वाटतंय, की सांगावं, ते तुम्ही सांगा. पण माझी पात्रताच नाही, की मी प्रश्न विचारू." तर ही जी काही एक पारदर्शकता आहे, ती सुद्धा मुलाखती घेऊनच निर्माण झाली. आणि मग असे खूप सुंदर-सुंदर अनुभव आले, की जेव्हा मी एक व्यक्ती, एक क्षेत्र अशा मुलाखतींची सदर करत होते एका मासिकासाठी. हं. त्याच्यामध्ये म्हणजे अगदी राष्ट्रीय नाट्य विद्यालय एम-एस-डी आणि मग रोहिणी हट्टंगडी किंवा संगणक आणि अच्युत गोडबोले, छायाचित्रकार आणि गौतम राज्याध्यक्ष अशा ज्या अगदी जोड्या आहेत, अशांच्या मी मुलाखती घेतल्या. आणि गौतमजींच्याच मुलाखतीबद्दल सांगेन, की गौतम राज्याध्यक्ष हे इतकं मोठं नाव आहे, की कुठलेही चित्रपट तारक काय अभिनेते, अभिनेत्री कुठलंही शास्त्रीय संगीतातलं मोठं नाव किंवा कुठलाही खेळ असू दे, त्यांचे फोटो जे आपण बघतो ते हमखास गौतम राज्याध्यक्षांनीच काढलेले असतात आणि अशा दिग्गज व्यक्तीला भेटायचं मी घाबरत-घाबरत फोन केला तेव्हा ते मोबाईल वापरायचे नाहीत आणि लँडलाईनवर फोन केला. तर म्हटलं, "मी एका मासिकासाठी तुमची मुलाखत घेऊ इच्छिते, येऊ का?" तर ते म्हणाले, की "मी काय वेगळं बोलणार आहे? माझे फोटो बोलतात की." म्हटलं, "नाही, पण फोटोच्या मागचा जो माणूस आहे तो मला भेटायचा आहे मला. तर हं. बघा थोडा वेळ देता येईल का?" तर देतो की म्हणाले, "ये." मग एवढं आमचं सगळं ठरलं, वेळ ठरली वगैरे आणि मग नंतर मला एक तासाभराने त्यांचा फोन आला, "तू कशी येणार आहेस?" तर म्हटलं, "मी डेक्कन क्वीन येईन." तर म्हणाले, "मग तुला यायलाच 10:30 होतील. माझ्याकडे गिरगावात मी राहतो. तर माझ्याकडे यायला तुला 11:30 होऊन जातील."
आणि मग तू माझ्याकडे जेवायलाच ये. नाहीतर तू कुठे जाणार जेवायच्या वेळेला. तर किती गोड गोष्ट आहे ही, की विक्रम गौतम राज्याध्यक्षांसारखा माणूस माझ्यासारख्या एका अतिशय छोट्या पुण्यातनं येणाऱ्या पत्रकाराच्या जेवणाचा विचार करतोय. आणि मी जे मगाशी म्हटलं, की माणूस आणि त्याची कला म्हणजे मुलाखत घेते मी ती छायाचित्रकार म्हणून घेते, पण त्याच्यातला माणूस मला असा दिसतो. आणि हा जो मला जो दिसलेला माणूस आहे ना, तो मनात रुततो आणि तो मी मुलाखतीमधून दाखवते. आणि मला असं वाटतं, की छायाचित्रांबद्दल खरंच ते म्हणाले तसं. त्यांची छायाचित्र लोकांना माहिती असतात. चंदेरीमधनं त्यांनी त्याबद्दल लिहिलेलं असतं. त्यातलं टेक्निक लोकांना माहिती असतं. आणि जे सर्वसामान्य आहेत, त्यांना त्या टेक्निकमधलं काही कळत नाही. मग लोकांना उत्सुकता कशाची असते? तर हा माणूस कसा असेल? त्याचं घर कसं असेल? तो घरात कसा वागत असेल? अ, हे जे सगळं त्याचं कुटुंब कसं असेल? हे जर आपण मुलाखतीतून दाखवलं तर लोकांना, सर्वसामान्यांना ते खूप आवडतं. कारण ते मला आवडायचं. बरोबर, तोवर तुम्हाला तुमचं समाधान होत नाही, तोवर लोकांचं समाधान तुम्ही कसं करणार? तर बरोबर. हे सगळं मी लिहीत होते. आणि त्याच्या पुढचा एक खूप सुंदर किस्सा आहे, की मग ती मुलाखत मी घेतली आणि त्यांचा मला अ, मी लिहिली तेव्हा त्यांचा परत एकदा फोन आला, की "मी माणसांचे फोटो काढतो ना, तू ह्या शब्दातून माझ्यातल्या माणसाचा फोटो काढलेला आहेस." अरे वाह! किती सुंदर. तर इतकी सुंदर दाद आहे आणि ही खरंच. त्या ज्येष्ठ व्यक्तीकडून आहे. हे शब्द कधीच विसरले जात नाहीत. ते कायम तुम्हाला जगण्याचं आणि लिहिण्याचं बळ देत असतं. नक्कीच. पण अशा सेलिब्रिटींच्या मुलाखती घेण्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागत असेल. तर ही तयारी तुम्ही कशी करता तेही जरा सांगा? आता तेव्हा कसं होतं, की इंटरनेट नव्हतं. आता पुष्कळ गोष्टी इंटरनेटमुळे होतात. हं. पण आता गौतम राज्याध्यक्षांची जेव्हा मला मुलाखत घ्यायची होती, अ, आता संगणकातलं मला काही फारसं कळत नाही. त्यामुळे आणि मी जेव्हा त्यांची मुलाखत घेतली अच्युत गोडबोलेंची, म्हणजे पहिली मुलाखत. त्यानंतर मी त्यांच्या अनेक मुलाखती घेतल्या. मॅजेस्टिक गप्पामध्ये प्रकट घेतली. हं. तोपर्यंत त्यांची माझी ओळख झालेली होती. पण जेव्हा मी पहिल्यांदा घेतली, मला आठवतंय मुंबईच्या जिप्सीमध्ये त्यांनी मला भेटायला बोलावलं होतं. तर तेव्हा मी संगणकाबद्दल काय माहिती होतं आपल्याला. तर तेव्हा मी असं ठरवलं, की ह्यांची माहिती नाही मला काढता येणार, तर त्यांच्याचकडनं जाणून घ्यायचं. पण जेव्हा गौतम राज्याध्यक्षांसारख्यांची जेव्हा मुलाखत घ्यायची संधी मिळते, तेव्हा त्यांनी परत मगाशी मी म्हटलं तसं पुस्तकच आपले गुरु असतात. मग अनेक वाचनालयांमधनं मी चंदेरीचे जुने अंक शोधले. चंदेरीमध्ये ते संपादन करायचे चंदेरीचं. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक त्यांचे अनुभव सांगितले होते. संपादकीयमधनं त्यांनी काही टेक्निक्स सांगितले होते. काही व्यक्तींच्या मुलाखती ते घ्यायचे. त्या लेखांबद्दल मी माहिती घेतली होती. आणि काजोल आणि तिची आई आणि तिची आई म्हणजे शोभना समर्थ, हो. तनुजा आणि काजोल ह्या 3 पिढ्यांचे अ, त्यांनी फोटो घेतले होते. तेव्हाचं त्यांनी काही लिहिलं होतं. तर आपल्याला कळतं, की त्या माणसाला खूप सिम्फनी पाश्चात्य संगीताबद्दल खूप आवड आहे, असं त्यांच्या एका लेखात मला वाचायला मिळालं. हं. तर मग मी ठरवलं, की त्याबद्दल त्यांना एक प्रश्न विचारीन. तर अशी बारीक-सारीक तयारी आपण खूप अगदी त्यांच्याबद्दल अथपासून इथपर्यंत आपल्याला माहिती पाहिजे अशी गरज नसते. पण हं. आपण तेवढं म्हणजे तेंडुलकरांना एक पत्रकार आली आणि म्हणाली, "तुम्ही पहिलं नाटक कुठलं आणि किती साली लिहिलं?" तर तेंडुलकर खूप चिडले, की "अरे माझ्याचकडनं काय म्हणजे हे तुला बाहेर मिळेल ना माहिती. हं. ते मला कसं सुचलं किंवा यातल्या व्यक्तिरेखा मी कशा उभ्या केल्या? हा प्रश्न तू विचार. पण हं. किती साली लिहिला प्रश्न तर तू कर ना अभ्यास." तर असा आपण करायचा असतो. हं. फॅक्ट्स आपल्याला माहीत असल्या तरी पुरतात. त्याच्यामधलं आपल्याला मुलाखतकाराकडून काढून घ्या. जाणून घ्यायचं असतं. हं. आता इतक्या मोठमोठ्या सेलिब्रिटींच्या तुम्ही मुलाखती घेतल्यात. पण असं कधी घडलं का, की एखाद्याची मुलाखत घेताना खूप दडपण आलं होतं किंवा खूप वेगळी अशी मुलाखत तुमची कोणती? सवाई गंधर्वमध्ये काहीतरी तुम्ही बोलला होतात. अ, हां, अगदी सुरुवातीलाच म्हणजे पहिली, दुसरी ती पूर्वा चेपेची माझी मुलाखत पाहिली. त्यानंतर लगेचच असं झालं, की मी काही कामासाठी मला मोहन आगाशेंनी बोलावलं होतं माझ्या रशियनच्या संदर्भात हं. आणि मग ते मी त्यांना लगेच तत्परतेने जाऊन ते त्यांचं काम करून दिल्यामुळे
त्यांना असं वाटलं, "तुम्ही काय करता आता?" म्हटलं, "आत्ताच मी स्त्रीमध्ये जॉइन झालीये." आणि तर म्हणाले, की "तुम्हाला भेटायचंय का एखाद्या कलाकाराला? मी ओळख करून देतो तुम्हाला." आणि त्यांनी एकदम नाव सुचवलं. तेव्हा सवाई गंधर्व महोत्सव दुसऱ्या दिवशीपासून सुरू होणार होता, का हं. त्याच संध्याकाळपासून. आणि त्याच्यामध्ये इलियाना चित्तारिस्टी नावाची एक मोठी म्हणजे अतिशय थोर ओडिसी नृत्यांगना परफॉर्म करणार होत्या. आणि हं. त्या आल्या होत्या आणि त्या इलियाना ही मोहन आगाशेंची मैत्रीण. त्यामुळे ते म्हणाले, की ती ह्याच्यामध्ये ब्लू डायमंडमध्ये उतरली आहे. तर मी तुला तिचा मे बी तिला फोन करून सांगतो, की तू जायचं असेल तर, मुलाखत घ्यायची असेल तर. तर मी तिथे माझा स्वभाव असा आहे, की धाडकन मी आधी पहिले हो म्हणते. हां, हं. आणि नंतर मग दडपण घेत बसते, की "अरे बापरे! आपल्याला जमेल का?" म्हणजे आधी विचार करायचा असतो ना, तो मी कधीच करत नाही. हं. संधी मिळते तर नाही, नाही म्हणायचं. असा माझा एक धडाल स्वभाव आहे. मी जशी पटकन हो म्हटलं, तसं आमचे संपादक पण त्यांनाही आनंद झाला, एवढ्या मोठ्या कलाकाराची स्त्रीसाठी मुलाखत मिळणार. हं. तर मी धाडकन हो म्हणून बसले. त्यांनी त्यांना कळवलं, की अमुक-तमुक वेळ त्यांनी घेतली आगाशे सरांनी. ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट मोहन आगाशेंनी केली. आणि नशिबाने मला ब्लू डायमंडची पूर्ण माहिती होती, कारण की मी तिथे 2-3 महिने ट्रेनिंग घेतलं होतं माझ्या शिक्षणादरम्यान आणि त्यावरचं माझं पुस्तक सुद्धा आलेलं होतं पंचतारांकित दुनियेत. त्यामुळे ब्लू डायमंडचं वातावरण माझ्यासाठी नवीन नव्हतं. पण एका ओडिसी जगविख्यात जी अ, सवाईमध्ये परफॉर्म करणारी आहे, ती किती मोठ्या दर्जाची कलाकार असेल. आणि ओडिसी नृत्य प्रकार मी शिकलेले असले कथ्थक, तरी ओडिसी मला काहीच माहीत नव्हता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इंग्रजीतून प्रश्न विचारायचे. हं. मी अगदी पुणेरी कसंबसं इंग्रजी बोलणारी आणि एवढं सगळं तिचा जीवन प्रवास आणि असा माहिती नसलेली गोष्ट एकच दिवस हातामध्ये. पण आम्ही दोघांनी मिळून म्हणजे मला संपादकांनी पण मदत केली प्रश्न काढायला आणि ते सगळे प्रश्न मग घरी येऊन नवऱ्याच्या मदतीने ट्रान्सलेट करून घेणं आणि कसं एकूण एवढ्या मोठ्या व्यक्तीशी पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन भेटायचं, सगळंच दडपण होतं. पण तुम्हाला सांगते, की मी हे सगळं दडपण मनामध्ये घेऊन एक छानसा फुलांचा बुके, मी स्वतः पुष्परचनेचा 21 वर्ष व्यवसाय केल्यामुळे मी सुंदर बुके बनवते. तर मी असं म्हटलं, की माझं इम्प्रेशन काही का पडेना, फुलांचं छान इम्प्रेशन, फुलं कुणाला आवडत नाहीत, सगळ्यांना आवडतात. एक सुंदर बुके पहिल्यांदा दाखवायचा आणि मग स्वतःचा चेहरा दाखवायचा. असं ठरवून एक सुंदर बुके घेऊन गेले आणि मग अक्षरशः ती फुलं जास्ती सुंदर होती, का इलियाना जास्ती सुंदर होती का तिने मला जे तिचं जग नृत्याचं दाखवलं उलगडून, ते जास्ती सुंदर होतं. मी तिचा एकच वाक्य सांगते, खूप सुंदर वाक्य आहे तिचं. हं. तर मी तिला असं विचारलं, की तुम्ही अ, नृत्यासाठी मी त्या अख्खा कार्यक्रम होईल तिच्यावरती. इतकं तिच्याबद्दल सांगण्यासारखं आहे. पण 2 मिनिटात सांगते, की ती इटालियन बाई ती सहज म्हणून भारतात आली. प्रेमात पडली इथल्या नृत्याच्या आणि जी इथे एका खोलीमध्ये भुवनेश्वरला राहिली 1979 सालापासून आजपर्यंत ती भारतात राहतीये. अरे वाह! आणि ती पूर्णपणे ओडिसी नृत्यांगना, ती सलवार कमीजच घालते आणि जगभरात सगळीकडे कार्यक्रम करते. तर तिनी लग्न केलेलं नाहीये आणि तर मी तिला विचारलं, की "तुला जे म्हणजे तू मिळवायचं होतं ते तू नृत्य तर मिळवलंस. पण त्यामुळे तुला तुझं कुटुंब दूर राहिलं. तू लग्न नाही केलंस. तुला त्यामुळे मुलं नाही. तर ह्याबद्दल काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी घालवलं असं तुला वाटतं का?" हं. तर ती म्हणाली, की "हे बघ तुला मुली आहेत का? मुलं आहेत का?" म्हटलं, "हो आहेत. 2 मुली आहेत." तर म्हणाली, "नृत्य हा माझा श्वास आहे. नृत्यासाठी रियाज करणं हा माझा ध्यास आहे. नृत्यासाठी मी जे वेगवेगळ्या गावी जाते, तीच माझी सहलीची ठिकाणं आहेत. आणि हे सगळं मी म्हणजे नृत्य असल्यामुळे जोडीदाराला मी कुठला वेळ देणार? आणि त्यामुळे जोडीदार नाही याचं मला काही खंत नाही, कारण मला वेळच नाही. आता प्रश्न जोडीदार नसल्यामुळे, लग्न नसल्यामुळे मला मुलं नाही. पण तू मुलांवरती माया करतेस. तू काय करतेस मुलींसाठी? म्हटलं म्हणजे काय? मी त्यांचे लाड करते, त्यांना शिकवते, त्यांच्यावर संस्कार करते. त्यांना मोठं होताना बघते. हे सगळंच आनंददायी असतं. तर ती म्हणाली, "हे सगळं मी माझ्या शिष्यांसाठी करते. तुला अरे तरी वाह! 2च मुली आहेत. मला एवढे सगळे शिष्य आहेत. जे माझ्या गुरुजींचं नाव म्हणजे घराणं मी पुढे नेतीये. तसंच माझे शिष्य
माझं घराणं पुढे नेणार आहे. म्हणजे गुरुजींचं आमचं म्हणजे आम्ही जसं बोरवणकर, माझी मुलगी तसं. तर ते नृत्याचं घराणं आमचं पुढे जातंय आणि हे सगळं मला इतके शिष्य मी त्यांना जगणं म्हणजे जगताना चालायचं कसं, बोलायचं कसं, स्वतःला प्रेझेंट करायचं कसं, शिस्त कशी बाळगायची, हं, स्वतःवरती बंधनं कशी लावून घ्यायची. मी पण किती गोष्टी शिकवते. मी पण त्यांच्यावर संस्कार करते आणि मी त्यांच्यावर जितकं प्रेम करते त्याच्यापेक्षा कितीतरी पट हे माझ्यावर गुरु म्हणून प्रेम करतात. तू 2 मुलींची आई आहेस, मी अनेक मुलांची आई आहे. किती क्या सुंदर वाक्य आज 20 वर्ष चांगला विचार आहे हा. तरी नक्की. ते वाक्य माझ्या मनातनं गेलेलं नाहीये आणि खरंय. अशी ही माणसं मनामध्ये अ, राहतात आणि त्याच्या कथांना माझ्या बीज देतात. हो ना. गौतम राजाध्यक्ष पुण्यात आले होते तेव्हाचा किस्सा पण सांगा ना आम्हाला? गौतम राज्याध्यक्षांचं काय झालं, की ती माझी मुलाखत झाली आणि मग माधुरी वैद्य जी विपुलश्री मासिक चालवते, तेव्हा विपुलश्री गप्पा खूप रेग्युलरली व्हायच्या हं, आणि तिथे मी मुलाखती घ्यायचे, प्रकट मुलाखती. तर त्यांनी मला माधुरी वैद्यनी मला विचारलं, की "तुझी आता ओळख झाली आहे, तर त्यांना विचार की आपल्या विपुलश्री गप्पांसाठी येतील का?" आणि मग त्यांना मानधनाचा पण आकडा विचार, कारण एवढा मोठा स्टार आहे. तर मी त्यांना विचारलं, तर ते पटकन हो म्हणाले. मी म्हटलं, "मानधनाचं काय?" तर म्हणाले, "अगं, मला हिंदीतले लोकं भरपूर पैसे देतात. मराठी लोकांकडून पैसे घ्यायची वेळ माझ्यावर आलेली नाही. मराठी लोकं हौशी आहेत आणि मी पण मराठी लोकांमध्ये यायला मलाही आवडेल. त्यामुळे मी अजिबात मानधन घेणार नाही." मग यायची जायची व्यवस्था. माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे ड्रायव्हर आहे. मी येईन की. फक्त माझी राहण्याची व्यवस्था एका ठराविक हॉटेलमध्ये कर. मग मी सांगितलं माधुरीला. तर माधुरीनी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था केली हं. आणि आमचा कार्यक्रम खूप सुंदर झाला. अतिशय छान ते बोलले. माझंही कौतुक केलं. मराठी गप्पांचं कौतुक केलं. स्वतःच्या मराठीपण जपण्याचं त्यांनी कौतुक केलं. आणि रसिकांना म्हणजे प्रेक्षकांना अगदी आनंद दिला भरभरून त्यांचे सगळे अनुभव सांगून. आणि मग नंतर माधुरीनी एक जेवण ठेवलं होतं, तर त्यांनी अगदी नको मी परगावी गेलो, की रात्री जेवत नाही, मला क्षमा करा असं म्हणून नम्रपणे ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि तर म्हणजे हॉटेलचं बिल वगैरे द्यायचं असेल काही, तर हॉटेलचं बिल सुद्धा त्यांनीच पे केलं होतं. हिने काही अरे! आंबे नेले होते त्यांना भेट म्हणून द्यायला. तर ते आंबे घेताना सुद्धा ते म्हणाले, की "काय आहे माहितीये का, मी तुला माहितीच नाही हो, तुम्हाला काय मुलं आहेत. मी तुमच्या मुलांसाठी काही खाऊ नाही आणला. आता हे आंबे माझ्यातर्फे तुमच्या मुलांना भेट द्या." अरे! तर अ, इतका त्यांच्यातला साधेपणा आणि त्यांची आपुलकी आणि मराठी माणसांबद्दलचं मनापासूनचं प्रेम हं. आम्हाला इतक्या मोठ्या माणसाकडून मिळालं, तर खूपच म्हणजे कायम स्मरणात राहतील. अगदी. लवकर गेले, पण खूप स्मरणात राहतील असे गौतम राज्याध्यक्ष. ही मोठी माणसं खरंच किती साधी असतात नाही का? म्हणजे आपल्यालाच म्हणजे भाऊ वाटतो, की अरे त्यांच्याशी कसं बोलावं किंवा ते म्हणजे कसं रिएक्ट होतील असं आपल्याला वाटतं. मगाशी जो दडपणाचा प्रश्न विचारला, तर हा दडपण घेऊन आपण गेलेलो ते दडपण तर काढूनच टाकतात. पण हं, अनेक मुलाखती घेतलेल्या मोठ्या-मोठ्या व्यक्ती म्हणजे नावं तरी किती घेऊ असे आजही माझे मित्र आहेत आणि हं. खूप सांगायला मला समाधान वाटतं, की सुधीर मोघे असतील, हे आता मी म्हटलं गौतम राज्याध्यक्ष, विक्रम गायकवाड या सगळ्यांची मुकुंद टाकसाळ्यांसारखे लेखक असतील, किशोर कदम, सौमित्र ही सगळी मोठी माणसं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये, आरती अंकलीकर असतील, एवढ्या थोर गायिका. पण ह्या सगळ्यांशी मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले आणि त्यांच्याशी आजही अ, माझ्याशी बोलणं, चालणं किंवा आम्ही एकमेकांशी गप्पा मारणं हे अजूनही चालूच असतं. हे मैत्र ही आपली खरं तर संपत्ती आहे नाही का तुम्ही संपत्ती आहे. कमावली. खूप खरंच. खूप श्रीमंत आहे मी आणि ती श्रीमंती मिरवायला आवडते. म्हणजे आपण म्हणतो, की नक्की. आपण आपली श्रीमंती मिरवू नये, पण ही श्रीमंती मला अगदी खूपच मिरवायला आवडते. निलिमाताई, सध्या तुम्ही कोणत्या प्रोजेक्टवर काम करताय? सध्या खरं सांगू का, एक माझ्या खूपच वर्ष झाली माझ्या
तो विषय माझ्या डोक्यात आहे. पश्चिम जर्मनीच्या एकत्रीकरणाबद्दलचा खूप मोठा राजकीय पट आहे, सामाजिक पट आहे त्याला आणि परदेशी जाऊन ते करायचंय. माझी मुलगी जर्मनीत असल्यामुळे मी अनेकदा जर्मनीमध्ये गेलेली आहे, फिरलेली आहे हं. आणि ते ते तिथे फिरत असतानाच ते बीज माझ्या मनामध्ये अ, कधीतरी पडलं आणि त्यानंतर ती परत आली आणि तिचं पी-एच-डी झाल्यावर ती परत येऊन इथे शिकवते. त्यामुळे जर्मनीशी संबंध आमचा संपलाय. त्यामुळे आता जर्मनीत उठून जायचं त्याच्यासाठी बरंच आर्थिक बळ लागेल आणि ते सगळं फंडिंग वगैरे कसं मिळवायचं हे मी अनभिज्ञ आहे आणि त्यामुळे तर माझा प्रोजेक्ट राहतोय. पण मला अगदी खूप इच्छा आहे, की कधीतरी मला संधी मिळावी आणि तो माझा प्रोजेक्ट पूर्ण व्हावा. तर ती एक राहून गेलेली गोष्ट पूर्ण होईल. पण आता मी माझ्या आत्तापर्यंतच्या वाटचालीबद्दल खरंच समाधानी आहे. हं. पारितोषिकं मिळाली किंवा मला इतकी श्रीमंती मिळाली या सगळ्या माणसांची, अनुभवांची. माझ्यासारखी जी एक गृहिणी होती आणि माझ्या पुष्परचनेच्या अ, व्यवसायामध्ये, संसारामध्ये एका कोशात असलेली मला इतकं मोठं एक्सपोजर मिळालं आणि 4 लोकं तुमच्यासारखे ओळखतात. तर खूप मिळालं. 40शी नंतर लोकं व्ही-आर-एस घ्यायच्या मागे असतात. त्या काळात मला एक नवीन सगळं क्षेत्र मिळालं. मी समाधानी आहे म्हणून एकच हे राहिलेलं अ, जर माझं प्रोजेक्ट पूर्ण झालं ही कादंबरी, तर मग मला असं होईल, की अरे, आता मला काहीच नकोय मिळवायचं राहिलं नाहीये. तर ते बहुतेक एखादी गोष्ट राहते तशी ती राहिली आहे. पण कदाचित इच्छा होईल करूया की आणि होईल. हं. तुमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला त्या खूप प्रोजेक्टसाठी. धन्यवाद. खूप धन्यवाद. मला असं विचारायचं होतं, की आता तुमच्याकडे वेळ आहे, तर तुमच्या ज्या राहून गेलेल्या गोष्टी आहेत, तुम्ही मगाशी बोललात, की मला नृत्यांगना व्हायचं होतं किंवा माझी चित्रकला खूप सुंदर होती. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही कधी अ, ते आपलं राहून गेलेलं स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करता का? नाही करत. म्हणजे मला असं पटतं, की आपली जी ऊर्जा असते, एनर्जी असते, ती फक्त रूप बदलते. ती नष्ट होत नाही. तर हं, ती माझी जी ऊर्जा होती नृत्यातली किंवा चित्रकलेतली, ती आता सगळी माझी ऊर्जा माझ्या लेखनात आलेली आहे. त्यामुळे आता त्यातली काही माझी राहून गेली, असं मला काही आणि त्यावर मी 7 वर्ष म्हणजे भरपूर शिकले. मला नाटकात काम करायला खूप आवडायचं. मी अनेक स्पर्धांमध्ये काम केलं. तर हं. ते कधी करायला मिळालं तर आवडेल. पण बाकी आता मला असं ते सुद्धा छंद म्हणून. पण लेखनातलंच मला खूपच समाधान मिळतं आणि सर्वात समाधान याचं आहे, की लेखनाला एक प्रतिष्ठा आहे आणि ती प्रतिष्ठा अ, माझ्या घरच्यांच्या नजरेत पण मला दिसते. मला कुटुंबाने सुद्धा असं कधी म्हणजे कदाचित मी नृत्याच्या दौऱ्यांसाठी अशी कुठे-कुठे फिरले असते आणि वेळ दिला असता, तर ते त्याच्यातनं कदाचित दुर्लक्ष झालेलं, कदाचित आवडलं नसतं, माहीत नाही मला. पण आता मी इतके वर्ष इतके संसार केल्यामुळे, संसाराला वेळ दिल्यामुळे, आता मी माझ्यासाठी काही करते, असं माझ्या कुटुंबाला, माझ्या लेकी जावयांना, नवऱ्याला, सगळ्यांना त्याचं खूप अप्रूप आहे. आणि असं आता मला त्याच्यामुळे कधी कुठला मला विरोध पत्करून आपण काहीतरी करतोय, घरच्यांच्या मनं दुखावून करतोय, मुलांना पाळणाघरात सोडून करतोय, हा जो एक अपराधीपणा असतो तोही मला नाहीये. त्यामुळे आज आता आयुष्याच्या ह्या टप्प्यावर अजून आपल्याला काय हवं असतं, की अ, मस्त कधीतरी नात म्हणते, "नानी आता लिहू नकोस." तर मी शांतपणे लॅपटॉप बंद करते आणि ते पण आवडतं मला. कारण की म्हटलं तसं तेंडुलकर नेहमी म्हणायचे, "आधी जगणं आहे, मग लिहिणं आहे." त्यामुळे जगता-जगता लिहिणं पण होतंय. अजून काय हवं? खूपच सुंदर. आधी जगणं मग लिहिणं खरंच. मंडळी, गेले तासभर निलिमाताई अतिशय मनमोकळी उत्तरं देत आहेत. मला विश्वास वाटतो, की एका प्रथितयश लेखिकेचा जीवन प्रवास आपण जाणून घेतलाय. नव्यानं लिहिणाऱ्यांना, आत्ता सध्या जे लिहू इच्छितात त्यांना आणि जे लिहित आहेत त्या लेखकांनाही नक्कीच एक वेगळा दृष्टिकोन याच्यातून मिळाला असेल आणि सगळ्याच रसिक प्रेक्षकांना याच्यातून भरभरून आनंद मिळालाय. विवेक साहित्य मंचतर्फे आपले अनेक आभार. रसिक प्रेक्षक हो, या मालिकेतली पुढची मुलाखत पुढच्या शुक्रवारी दिनांक 4 ऑगस्टला सप्टेंबरला संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होईल. नक्की पहा. धन्यवाद निलिमाताई. धन्यवाद. तुम्ही मला प्रतिथयश आणि ज्येष्ठ वगैरे म्हणून खूप संकोच वाटतोय मला. असं काही नाही. मी एक साधी लेखिका आहे. खूप खूप धन्यवाद. थँक यू.